आवाज मानदेशाचा। सैराट दुचाकीस्वार अल्पवयीन वाहन चालक आणि बेदरकार वाहतुकींवर कारवाई केल्यानंतर आता म्हसवड पोलिसांनी आपला मोर्चा डॉल्बीकडे वळवला असून नियमबाह्य डॉल्बी वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय। त्यामुळे शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। म्हसवड शहरात लग्न सराई, मिरवणुका, सार्वजनिक तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये अलीकडे सरस डॉल्बीचा वापर वाढला आहे। मोठ्या आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याची गंभीर दखल घेत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी बुधवारी पोलीस पाटील आणि डॉल्बी मालकांची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या। यावेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय डॉल्बी वापरता येणार नाही अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे। डॉल्बी मालक या कार्यक्रम आयोजकांनी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करून डॉल्बी जप्त करण्याची कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय। तसेच पोलिसांनी दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही संदीप पोमन यांनी स्पष्ट केले। नागरिकांनी तक्रारी केल्यास परवानगी घेतली असेल तर कारवाई अटळ राहील असेही त्यांनी सांगितले। दरम्यान पोलिसांच्या या निर्णयाचे शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच शांततेची अपेक्षा असलेल्या रहिवाशांनी स्वागत केले असून आता पोलीस डॉल्बीचा गळा दाबणार अशी चर्चा शहरभर सुरू झाली। त्यावेळी वेळ तुमची असेल, पण नंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर वेळ आमची असेल आणि मग त्यावेळी मी गुन्हा दाखल करणार। त्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच मी सांगतो, मी तुम्हाला भरपूर वेळ आणि संधी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अशा घटना ज्याच्यामुळं लोकांचे कानाचे त्रास होत आहेत, त्यांना काही लोकांचे पडदे फाटत आहेत, तुम्हाला ते जाणवत नाही, तुम्हाला पैसे मिळतात। हॅलो, मानचौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।